आपण नीट अभ्यास केला की हा व्यक्ती कुठल्या परिस्थितीतून सगळ्या परत चाललेला आहे, तर आपल्याला ते लक्षात येतं की इतका विद्वान व्यक्ती राजकारणामध्ये कोणी नव्हता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक नवाज शरीफने त्याच्याबद्दलचं वाक्य मी सांगतो की आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानचं संविधान आणि भारताचं संविधान हे जवळजवळ एका वेळी बनवलं गेलं. आपल्याला संविधान बनवायला जवळजवळ 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. पाकिस्तानचं संविधान जवळजवळ 9 वर्षानंतर तयार झालं आणि पाकिस्तानमध्ये अराजकता कायम राहिली एवढं संविधान बनवून सुद्धा. त्यांच्याकडची पहिली 2 वर्जन संविधान कचऱ्याच्या डब्यात टाकली तिथल्या राजकारण्यांनी. आता जे चाललंय ते तिसरं वर्जन चाललंय आणि कायम तिथे कोणीतरी लष्कर प्रमुख पंतप्रधानांना मारतो, स्वतः सत्ताधीश होतो, असं तिथे 2-3 वेळा त्यांच्या प्रमुखांची हत्या झालेली आहे. तर नवाज शरीफला एक प्रश्न विचारला की पाकिस्तानमध्ये असं का होतं, भारतात का होत नाही, तर नवाज शरीफचं वाक्य होतं की भारताला त्यांचं संविधान बनवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान मिळाला आम्हाला मिळाला नाही, हे नवाज शरीफचं त्यांचं वाक्य होतं. तर अशा प्रकारचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत